Hello students, welcome to the next video of Science and Technology Part 2nd Standard 10th. The topic is Living Organism Part 1, and in this topic we are going to learn about the next unit, that is cell division and essential life process. In this video we have studied about the introductory part of cell division, some important concepts related to it. Up till now, you have studied that respiration is an essential life process. That means the process of energy production to carry out different work or different physiological and metabolic processes. It is by means of food we eat. The food we eat contains different nutrients, and these nutrients are helpful in energy production, that is in the process of respiration. Apart from energy production, nutrients also play important role in some metabolic activities. One of them is nothing but growth and development in organism. In these two pictures, you have observing about the growth in living organism. In this picture, we are observing the change in the or growth in the human being. A baby is get converted into a boy or a girl, a child, then into a young one, then an adult human being, and then the old person. So this is nothing but the growth. In case of plants also, a germinating seed get converted into plantlet, then into a plant, and then into a huge tree. So this is we called as growth. So growth is nothing but increase in size and shape of the cells. सो वाढ किंवा ग्रोथ ज्याला आपण म्हणतो, वाढ आणि विकास, ग्रोथ आणि डेव्हलपमेंट. दिस इज बिकॉज ऑफ इन्क्रीज इन नंबर ऑफ सेल. नॉट ओनली इन्क्रीज इन नंबर ऑफ सेल, फक्त सेलची संख्याच वाढती असं नाही, देर इज इन्क्रीज इन साईज अँड शेप ऑफ द सेल. सेलचा आकारसुद्धा इथे वाढलेला आपल्याला दिसून येतो. सो व्हेन देर इज इन्क्रीज इन साईज अँड शेप अँड नंबर ऑफ द सेल्स, वी कॉल्ड इट ॲज ग्रोथ. इट इज द सिम्पल कन्सेप्ट अबाउट ग्रोथ. The next important activity occurring in our body is nothing but repair of damaged cells or tissues. Often we observe that we have a wound or a cut. बऱ्याचदा आपल्याला कापतं, एखादी जखम होती, त्यावेळी काय होतं, शरीराच्या त्या भागामध्ये असणाऱ्या ज्या पेशी आहेत त्या फाटतात. बरोबर आहे. अशा या डॅमेज झालेल्या ज्या सेल्स आहेत त्या परमनंटली तशाच राहतात का? तर नाही. काही दिवसांनी जिथे आपल्याला कापलेलं होतं, चिरलेलं होतं किंवा जखम झालेली होती, ती जागा किंवा ती जखम पुन्हा भरून येते. जखम भरून येते म्हणजे काय होतं, तर त्या जखम झालेल्या ठिकाणी नवीन पेशींची निर्मिती होती. आणि त्या पेशी कशा आहेत, दीज आर सिमिलर टू द सेल्स प्रेझेंट ॲट दॅट साईट. समजा आपल्याला हाताला जखम झालेली आहे, आता आपल्या हाताची जी त्वचा आहे त्याला संवेदना आहे किंवा त्याचा पोत, त्याचं टेक्स्चर हे ठरलेलं आहे. त्यावेळी हाताला जखम झाल्यावर तयार होणाऱ्या नवीन पेशी ह्या शरीराच्या त्याच रंगाशी साधर्म दाखवणाऱ्या, त्याच पद्धतीचे गुणधर्म असणाऱ्या अशाच प्रकारच्या पेशी तिथे पुन्हा तयार होतात. तीच गोष्ट प्लांट्समध्ये सुद्धा असते. व्हेन वी प्लक अप द फ्लावर्स, जेव्हा आपण झाडावरून एखादं फूल तोडतो, पान तोडतो, त्यावेळी देठ जिथे झाडाला जोडलेला आहे तिथल्या पेशी डिस्टर्ब होतात, तिथल्या पेशी डॅमेज होतात. पण म्हणून ती डॅमेज सिच्युएशन तशीच राहते का? तर नाही. द डॅमेज पार्ट इज अगेन हील अप बाय फॉर्मेशन ऑफ न्यू सेल्स. तिथे पुन्हा नवीन पेशींची निर्मिती होती आणि कालांतराने तिथे पुन्हा एखादं नवीन फूल येतं, पान असेल तर पान येतं. थोडक्यात ही जी रिपेअरिंग कंडिशन आहे दॅट इज कॉल्ड ॲज विअर अँड टिअर ऑफ द बॉडी, अँड दिस इज बिकॉज ऑफ द फॉर्मेशन ऑफ न्यू सेल्स ॲट दॅट रिजन. देन often we observe that when we saw a seed of mango plant, then from that seed after germination there is mango tree. आपण जर आंब्याची कोय लावली, आंब्याचं बी लावलं तर त्याच्यापासून आंब्याचंच झाड येतं. गुलाबाचा फाटा लावला तर त्याच्यापासून गुलाबाचंच झाड येतं. मांजरीला पिलं झाली तर ती मांजरीसारखीच आहेत, आणि माणसाला बाळ झालं तर ते बाळ ह्युमन बीइंग रिप्रेझेंट करतं, म्हणजे माणसासारखंच असतं. This process we called as reproduction. So the formation of new organism by its parent of the same species, त्याच्या सारखेच गुणधर्म घेऊन पुढची पिढी जी आहे, जी प्रोजेनी आहे, जी ऑफस्प्रिंग्स आहेत, हे जन्माला येतात. ह्या तीनही गोष्टींमध्ये ग्रोथ अँड डेव्हलपमेंट असेल, रिप्रोडक्शन असेल किंवा
वेअर अँड टिअर ऑफ ऑर्गॅनिझम असेल, या तिन्ही गोष्टींमध्ये सेल्स प्लेज इम्पॉर्टंट रोल. नाव, how many types of cells are present in living organism? Let's study about the different types of cells in the body of living organism. सजीवांच्या शरीरामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या पेशी आपल्याला दिसून येतात. So mainly there are three types of cells. The one we called as somatic cells, then stem cells, and then germ cells, gametic cell, or in simple language reproductive cells. Now what is mean by somatic cell? Somatic cells are nothing but the body cell from which different organs are produced in the body. In this image, you are observing that different organs are produced by means of cells, and these cells are called as somatic cell. थोडक्यात शरीर ज्याने बनलेलं आहे त्या सेल्सना आपण काय म्हणायचं? सोमॅटिक सेल, ज्याला आपण बॉडी सेल असं म्हणतो. देन द नेक्स्ट टाईप ऑफ सेल इज जर्म सेल ऑर गॅमेट्स. बोलीभाषेमध्ये आपण याला गॅमेट्स म्हणतो. मग जर्म सेल किंवा गॅमेट्स कोणाला म्हणायचं? तर रिप्रोडक्टिव्ह सेल्स. रिप्रोडक्टिव्ह सेल्स रिप्रोडक्शनला मदत करणाऱ्या ज्या सेल्स आहेत, मेनली इन केस ऑफ हायर प्लांट्स अँड ॲनिमल्स. तर हायर प्लांट्स आणि ॲनिमल्स कोणाला म्हणायचं? जे वेल डेव्हलप्ड आहेत. ॲनिमल्स असतील तर जे व्हर्टिब्रेट्समधले जे मेन आहेत त्यांना आपण मॅमल्स असं म्हणतो, त्यांना आपण हायर ॲनिमल्स असं म्हणतो. हायर प्लांट्स म्हटलं तर अँजिओस्पर्म, ज्याच्यामध्ये फ्लावरिंग होतं, फ्रुटिंग होतं, त्यांना आपण काय म्हणतो? हायर प्लांट्स असं म्हणतो. सो इन केस ऑफ हायर प्लांट्स अँड हायर ॲनिमल्स, स्पेशलाइज्ड सेल्स आर प्रेझेंट विच हेल्प्स इन प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शनसाठी मदत करणाऱ्या, रिप्रोडक्शनमध्ये सक्रिय भाग घेणाऱ्या अशा ज्या सेल्स आहेत त्यांना आपण गॅमेट्स असं म्हणतो किंवा जर्म सेल्स असं म्हणतो. ही गोष्ट जर अभ्यासलेली नसेल ह्याच्या आधी डिटेलमध्ये तर नीट लक्षात घ्यायची आहे. उच्चतम प्राण्यांमध्ये म्हणजे वेल ऑर्गनाइज्ड अशा ॲनिमल्समध्ये किंवा वेल ऑर्गनाइज्ड अशा प्लॅन्ट्समध्ये रिप्रोडक्शन करण्यासाठी स्पेशल सेल्स असतात आणि ह्या सेल्सना आपण जर्म सेल्स किंवा गॅमेट्स असं म्हणतो. सोमॅटिक सेल्स कधीही रिप्रोडक्शनमध्ये भाग घेत नाहीत. जर्म सेल्स आर द ओनली सेल्स व्हिच टेक पार्ट इन द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन. So in case of human beings, male individual produces specialized cells called as male gametes, and these male gametes are nothing but the sperm cells. In case of female individual, female gametes are produced which is called as ovum. जनरली त्याला काय म्हटलं जातं? ओव्हम असं म्हटलं जातं. तिसऱ्या धड्यामध्ये ह्या गोष्टी डिटेलमध्ये आपण शिकणार आहोत, बरोबर आहे, आणि म्हणून आपण इथे इमेजेसच्या साहाय्याने ही गोष्ट एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. देन इन हायर प्लांट्स, इन अँजिओस्पर्मिक प्लांट्स, फ्लावर्स आर प्रेझेंट. You know that in the flower, androecium and gynoecium are the two reproductive whorls. हे आपल्याला आधीच्या इयत्तांमध्ये कुठेतरी झालेलं असणार आहे. या रिप्रोडक्टिव्ह व्हॉरल्समध्ये अँड्रोशियम जे आहे, जो मेल व्हॉरल आहे, त्याच्यामध्ये पोलन ग्रेन्स तयार होतात. ओके, आणि जी ओव्हरी आहे त्याच्यामध्ये असणाऱ्या ओव्ह्यूलमध्ये एक सेल प्रोड्यूस होतात. सो इन केस ऑफ प्लांट, मेल गॅमेट्स आर कॉल्ड ॲज पोलन ग्रेन्स अँड फिमेल गॅमेट इट इज कॉल्ड ॲज एक सेल. सो पोलन ग्रेन असतील किंवा इथे असणारा एक सेल असेल, ह्या दोहोंमध्ये सुद्धा आपल्याला काय दिसून येतात? जर्म सेल्स दिसून येतात. इज इट क्लिअर? देन इन लोअर प्लांट्स अँड इन फंजाय, बघा सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये होतं. म्हणजे फंजाय आहेत किंवा लोअर प्लांट्स आहेत ज्याच्यामध्ये थॅलोफायटा येईल म्हणजे अलगी येतील, टेरिडोफायटा येईल, फर्न वगैरे सारखे, त्यांच्यामध्ये आपल्याला काय दिसून येतात? स्पोर्स दिसून येतात. दीज आर अल्सो पुअरली डेव्हलप गॅमेट्स. सो स्पोर्स असतील, हे सुद्धा काय आहेत? जर्म सेल्स आहेत, किंवा स्पर्म असेल, ओव्हम असेल, पोलनग्रेन असतील किंवा एग असेल, ऑल दीज आर जर्म सेल्स. अँड द थर्ड पार्ट विच इज न्यू फॉर यू, दॅट इज नथिंग बट द स्टेम सेल्स. सो व्हॉट इज स्टेम सेल्स? आता इथे लक्षात घ्यायचं, स्टेम ह्या शब्दाचा वनस्पतीच्या स्टेमशी काहीही संबंध नाही. वनस्पतीमधलं स्टेम वेगळं आणि ह्या वेगळं. स्टेम सेल्स, these are nothing but the special type of cells which are present in the body of multicellular organism. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्सच्या बॉडीमध्येच प्रेझेंट असणाऱ्या या स्पेशल टाईपच्या सेल्स आहेत. स्पेशल टाईपच्या सेल्स असं का म्हटलं याला? बघा, these cells give rise to all other types of cells present in the body. आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या ज्या सर्व प्रकारच्या पेशी आहेत, म्हणजे सोमॅटिक सेल्स असतील
किंवा जर्म सेल्स असतील यांना प्रोड्यूस करणाऱ्या सेल्स कुठल्या आहेत तर स्टेम सेल्स आहेत. अँड दीज सेल्स प्ले इम्पॉर्टंट रोल इन वुंड हिलिंग ऑल्सो. वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गन्स किंवा सेल्स तयार करण्याचं काम करतात. बघा इथे एक सुंदर चित्र आहे. स्टेम सेल्स आहेत इथे दिसत आहेत आपल्याला पेट्री प्लेटमधल्या. ह्या स्टेम सेल्सपासून न्यूरॉन्स तयार होतात म्हणजे नर्व सेल्स तयार होतात ज्याच्यापासून नर्वस सिस्टीम डेव्हलप होऊ शकते. एंटेरोसाइट्स म्हणजे ज्याला आपण क्युबायडल एपिथेलियम म्हणतो जो इंटेस्टाईनमध्ये आहे. हिपॅटोसाइट्स लिव्हरमध्ये असणाऱ्या इपिथेलियल सेल्स आहेत ज्याच्यापासून लिव्हर तयार होतं. कार्डियॅक सेल मसल फायबर्स आहेत हे ज्याच्यापासून हार्टची निर्मिती करता येऊ शकते. त्याचबरोबर ऑस्टिओसाइट्स आहेत ज्याच्यामुळे बोन्स सारखे बॉडी पार्ट्स हे तयार होऊ शकतात. सो दीज आर द स्पेशल टाईप ऑफ सेल्स विच कॅन गेट कन्व्हर्टेड इन टू ऑल द डिफरंट टाईप्स ऑफ सेल्स. इन शॉर्ट सोमॅटिक सेल्स आर प्रोड्यूस्ड फ्रॉम द स्टेम सेल्स. Is it clear? So all these three types of cells, somatic cells, stem cells, germ cell, have ability to divide and redivide. ह्या तीनही प्रकारच्या सेल्सकडे एक अतिशय महत्त्वाची ॲबिलिटी आहे, एक अतिशय महत्त्वाची क्षमता आहे. ते म्हणजे ह्या सेल्सचं डिव्हिजन होतं. म्हणजे एका सेलपासून 2 सेल, 2 पासून 4 सेल, 4 सेलपासून 8 सेल असा त्यांचा नंबर हा काय होतो वाढत जातो. दॅट मीन्स दे अंडरगो सेल डिव्हिजन. ह्यालाच आपण काय म्हणतो सेल डिव्हिजन असं म्हणतो. सो सेल डिव्हिजन इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ द सेल अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम which helps in growth and development of organism, formation of new organism from pre-existing one, and repair or wear and tear of a body to restore. बघा कशासाठी रिपेअर महत्त्वाचं आहे, कशासाठी wear and tear महत्त्वाचं आहे. टू रिस्टोर इमॅशिएटेड बॉडी. इमॅशिएटेड फुल्ली कव्हर्ड. आपली बॉडी जशी स्किनने कव्हर झालेली आहे अशी फुल इंटॅक्ट अशी बॉडी फॉर्म करण्यासाठी सेल डिव्हिजन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. नंतर असं होईल की आपलं समजा हाताला बाबा कुठेतरी जखम झाली, कट गेलाय, आयुष्यभर तो कट तसाच आपल्याला सांभाळावा लागतो. असं होतं का कधी? नाही. सो फुल इमॅशिएटेड बॉडी इज बिकॉज ऑफ द प्रोसेस ऑफ सेल डिव्हिजन. नाउ before studying about the cell division, let's study about the cell or organization of the cell. You know that there are two main types of cells, plant cell and animal cell. The generalized structure in both the cells is same. The major difference is that presence of cell wall in the plant cell which is absent in the animal cell. Apart from that, nucleus is common. न्यूक्लिओलस इज कॉमन. त्या न्यूक्लिओलस कशाला म्हणायचं ते पुन्हा थोडंसं पुढे गेल्यावर सांगेन. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इथे आपल्याला जांभळ्या रंगाचा दिसतोय, इथेही दिसतोय, तो कॉमन आहे. मायटोकॉन्ड्रिया आपल्याला इथे दिसतोय, प्लांट सेलमध्ये पण दिसतोय, तोही कॉमन आहे. गोल्जी बॉडीज ज्या आहेत त्याही कॉमन आहेत. त्याच्यानंतर व्हॅक्युअल जी प्लांट सेलमध्ये खूप मोठी आहे, ॲनिमल सेलमध्ये त्याचा आकार लहान आहे, तेही आपल्याला दिसतात. त्याचबरोबर इथे आपल्याला ॲनिमल सेलमध्ये स्पेशलाइज स्ट्रक्चर दिसतंय बघा, सेंट्रिओल which is present near to the nucleus. हे सेंट्रिओल्स आपल्याला ॲनिमल सेलमध्ये दिसत आहेत. सो द मेन सेंटर ऑफ द सेल दॅट इज नथिंग बट द न्यूक्लियस. त्या न्यूक्लियसचं स्ट्रक्चर कसं आहे हे आपण बघूयात. सो न्यूक्लियस इज ए ओव्हल स्ट्रक्चर और स्पेरिकल स्ट्रक्चर विच इज सराउंडेड बाय न्यूक्लियर मेम्ब्रेन. इथे आपल्याला न्यूक्लियर मेम्ब्रेन दिसते डबल लेअरचं. ओके. इनसाइड दॅट देर इज अ फ्लुइड कॉल्ड ॲज न्यूक्लिओप्लाझम. न्यूक्लिओप्लाझम आहे. At the middle portion there is again a somewhat rounded structure which is called as nucleolus. Okay. And inside the nuclear membrane there are thin ribbon-like structures which are called as chromatin. So this is nothing but the chromatin or chromatin fibers. These are present in the nucleus. नीट लक्षात ठेवायचं. chromatin fibers कशामध्ये प्रेझेंट आहेत? न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट आहेत. म्हणजे जेव्हा एखादी सेल लहान आहे, नुकतीच जन्म घेतलेली आहे, नुकतीच तयार झालेली आहे, त्यावेळी त्याचा न्यूक्लियस जो आहे हा न्यूक्लियस अशा प्रकारचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला त्या न्यूक्लियसमध्ये काय दिसून येतं? क्रोमॅटिन फायबर्स. क्रोमॅटिन फायबर्स आर नथिंग बट लॉंग थिन हेअर लाईक स्ट्रक्चर्स और रिबन लाईक स्ट्रक्चर्स प्रेझेंट इन द न्यूक्लियस. ॲज सेल ग्रोज, जशी जशी ती सेल मोठी होती, the chromatin network in the nucleus get converted into chromosome. त्याचं रूपांतर कशामध्ये होतं? अशा पद्धतीच्या स्ट्रक्चरमध्ये होतं ज्याला आपण क्रोमोझोम म्हणतो. क्रोमा फॉर कलर्ड, झोम फॉर बॉडी,
शास्त्रज्ञांना न्यूक्लियसचा अभ्यास करत असताना अशा पद्धतीच्या स्टेन्ड बॉडीज दिसून आल्या आणि म्हणून त्यांनी त्याला नाव दिलं क्रोमोझोम. सो दीज क्रोमोझोम are made up of special type of arms which are held together by central centromere. आपण नंतर ह्याचा पुढच्या स्लाइडमध्ये अभ्यास करणारच आहोत. These chromosomes are made up of DNA. हे क्रोमोझोम्स कशाने बनलेले आहेत? DNA ने बनलेले आहेत. ज्या पद्धतीने आपण जर लोकरीने विणलेला एखादा स्वेटर उसवला तर त्याच्या लोकरीचे धागे कसे क्रमाक्रमाने उलगडत जातात, तसे हे DNA जे आहेत, हे DNA म्हणजे काय आहेत? ह्या क्रोमोझोम्सचे धागे आहेत. हे सगळे धागे एकत्र करून हा क्रोमोझोम बनलेला आहे. ओके, सो क्रोमोझोम इज मेड अप ऑफ DNA. DNA इज नथिंग बट द हेरिडिटरी मटेरियल. इन द चॅप्टर स्टँडर्ड 9th यू हॅव स्टडीड इट. सो DNA हे काय आहे? हेरिडिटरी मटेरियल आहे. ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन करण्याचं काम DNA करतात. बिकॉज डीज DNA आर कोडेड विथ जीन्स. ह्या DNAवर काय आहेत? स्पेशल असे सेगमेंट्स आहेत which are responsible for formation of certain proteins, enzymes, RNA and responsible for coding our different body characters. And so these chromosomes play important role in the hereditary mechanism. Now let's study about the structure of chromosome. हा क्रोमोझोम कसा आहे? सगळ्यात पहिल्यांदा डेव्हलपिंग सेलमध्ये आपल्याला जो क्रोमोझोम दिसतो तो अशा प्रकारचा आहे की ज्याला अशा पद्धतीचे आर्म्स आहेत. ह्या आर्म्सना जो अप्पर साईडचा आर्म आहे त्याला आपण पी आर्म म्हटलेलं आहे. जो लोअर साईडचा आहे त्याला आपण क्यू आर्म म्हटलेलं आहे. ऑल दीज टू आर्म्स आर फॉर्म बाय DNA मॉलिक्यूल अँड दीज टू आर्म्स आर हेल्ड टुगेदर बाय अ सेंट्रल स्ट्रक्चर कॉल्ड ॲज सेंट्रोमियर. सिम्पलर फॉर्ममध्ये हा क्रोमोझोम आपण असा काढतो. आता हा क्रोमोझोम जो आहे हा कसा आहे? ॲक्च्युली हा सिंगल स्ट्रँडेड आहे. अशा पद्धतीने वर एक आर्म पी आर्म, क्यू आर्म, सेंट्रल सेंट्रोमियर. बट व्हेन द क्रोमोझोम गेट ग्रोन अप, जेव्हा त्याची डेव्हलपमेंट होती आहे किंवा सेल ही सेल डिव्हिजनसाठी रेडी होती आहे, त्यावेळी हा सिंगल स्टँडर्ड क्रोमोझोम जो आहे हा श्रिंक होतो, रिड्यूस होतो आणि त्याचा सिंगल आर्म जो आहे हा सिंगल आर्मच कशामध्ये कन्वर्ट होतो? अशा पद्धतीच्या सिस्टर क्रोमॅटिड्समध्ये कन्वर्ट होतो. आपण ह्यालाच काय म्हणतो? क्रोमॅटिड्स असं म्हणतो. बघा इथे शब्द दिलेला आहे. एकाच क्रोमोझोमचे क्रोमॅटिड असतील तर त्याला आपण सिस्टर क्रोमॅटिड असं म्हणतो. सो ए टिपिकल क्रोमोझोम इज मेड अप ऑफ क्रोमॅटिड्स अलॉंग विथ द सेंट्रोमियर. एक टिपिकल क्रोमोझोम हा कशाने बनलेला आहे? तर त्याचे क्रोमॅटिड्स आणि सेंट्रोमियरने बनलेला आहे. मग असा क्रोमोझोम आपल्याला कधी दिसतो? नॉर्मल कंडिशनला जर आपण सेल इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली अभ्यासायला घेतली तर त्याच्या न्यूक्लियसमध्ये आपल्याला सर्वसाधारणपणे हे क्रोमोझोम्स दिसून येत नाहीत. ओन्ली ड्युरिंग द सेल डिव्हिजन, जेव्हा ती सेल डिव्हाइड होतीये तेव्हा आणि फक्त तेव्हाच आपल्याला असा डबल स्टँडर्ड फॉर्ममधला क्रोमोझोम हा दिसून येतो. ओके, नाव द अनदर इम्पॉर्टंट थिंग दॅट मीन्स हाऊ मेनी क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ ए सेल. प्रत्येक सजीवामध्ये त्याच्या सेलमध्ये म्हणजेच त्याच्या न्यूक्लियसमध्ये असणाऱ्या क्रोमोझोमची संख्या ही वेगवेगळी आहे आणि ती ठरलेली आहे. जनरली इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, मी काय म्हणते नीट आहे का? जनरली इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम्स आर प्रेझेंट. बरोबर आहे? जवळजवळ सगळ्या सेल्समध्ये, फक्त जर्म सेल सोडून बाकी सगळ्या सेल्समध्ये आपल्याला काय दिसून येतात? 2 सेल्स ऑफ क्रोमोझोम्स आर प्रेझेंट. जसं ह्या चित्रामध्ये बघा किती क्रोमोझोम दिसतात? एक लाल आणि एक निळा दिसतोय, म्हणजे काय झाली? पेअर प्रेझेंट आहे. बरोबर आहे? त्याच्याच खाली बघा 2 रेड आहेत, 2 ब्राऊन आहेत, 2 पेअर प्रेझेंट आहेत. ओके, अशा जिथे आपल्याला कंप्लीट सेट म्हणजे पेअर्स दिसून येत आहेत. 1 पेअर आहे, 2 पेअर आहे, 3 पेअर आहे, 4 पेअर आहेत, 100 पेअर आहेत, 50 पेअर आहेत. ओके, दॅट सेल इज कॉल्ड ॲज डिप्लॉइड सेल. त्या सेलला काय म्हणायचं? डिप्लॉइड सेल असं म्हणायचं. आणि इट इज रिप्रेझेंटेड बाय 2n. ती रिप्रेझेंट कशी करतो आपण? n. सो व्हॉट इज n? n इज नथिंग बट द प्लॉइडी. व्हॉट इज प्लॉइडी? प्लॉइडी इज नथिंग बट द सेट ऑफ क्रोमोझोम. एखाद्या सेलच्या न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोमचे सेट कसे आहेत, किती आहेत, ह्याला म्हणायचं प्लॉइडी. व्हेन 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इट इज कॉल्ड ॲज डिप्लॉइड.
And when single chromosome is present, single set of chromosome is present as like this, ओके, इट इज कॉल्ड ॲज हॅप्लॉइड सेल. त्याला आपण काय म्हणतो, हॅप्लॉइड म्हणतो. इथे पण बघा, आता इथे तुम्ही म्हणाल 2 क्रोमोझोम आहेत. नाही, 2 क्रोमोझोम आहेत का, इथे जोडी आहे, 2 ब्राऊन आहेत, इथं एकच ब्राऊन आहे, म्हणजे त्या गटाचा एकच क्रोमोझोम आहे. तर 2 रेड आहेत, इथे सिंगल रेड आहे, त्या गटाचा एकच आहे. सो हिअर सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम इज प्रेझेंट. ओके, इट इज कॉल्ड ॲज हॅप्लॉइड. दिस इज डिप्लॉइड. सो all the somatic cells, always remember this, all somatic cells are diploid in nature. सर्व प्रकारच्या सोमॅटिक सेल्स ह्या कशा आहेत, डिप्लॉइड आहेत. मग आता सोमॅटिक सेल म्हणजे कुठले बघा, स्किन असेल, मसल असेल, नर्व टिश्यू असेल, न्यूरॉन असेल. ओके, हे सगळे काय आहेत, डिप्लॉइड आहेत. प्लांट आहे तर रूट, स्टेम, लीव्ज हे सगळे काय झाले, सोमॅटिक सेल आहेत, प्लांटच्या बॉडी सेल्स आहेत. But all the germ cells, that means male and female gametes in the plants and animals are haploid. हे नीट लक्षात ठेवायचं. सर्व प्रकारच्या गॅमेटिक सेल किंवा जर्म सेल्स ह्या कशा आहेत, हॅप्लॉइड आहेत. सर्व प्रकारच्या सोमॅटिक सेल्स ज्या आहेत, बॉडी सेल्स ज्या आहेत, मग ती बॉडी प्लांटची असेल किंवा ॲनिमलची असेल, तर त्या बॉडी सेल्स कशा आहेत, डिप्लॉइड आहेत. In case of human being, the total number of chromosome is 46. But human being, diploid organism, all organisms are diploid in nature. ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची. पृथ्वीवर असणारे सजीव, सर्व सजीव हे कसे आहेत, डिप्लॉइड आहेत. म्हणजे त्यांच्या बॉडीमध्ये काय आहे, 2 कंप्लीट सेट्स ऑफ क्रोमोझोम आहेत. म्हणजे त्यांचा क्रोमोझोम नंबर हा काय असणार आहे, इव्हन असणार आहे, सम असणार आहे, कारण 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम्स प्रेझेंट आहेत. Okay, that means as the number of chromosome is 46, 23 pairs of chromosomes are present. Okay, then now again go to the cell division. तर आपल्याला सेल डिव्हिजन अभ्यासायची आहे. त्याच्या आधी आपण सेल्सचा रोल बघितला, ग्रोथ अँड डेव्हलपमेंटमधला, रिप्रोडक्शनमधला. त्यानंतर टाईप्स ऑफ सेल पाहिले. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की बॉडी सेल्स ज्या आहेत त्यांना आपण सोमॅटिक सेल म्हणतो. ह्या सोमॅटिक सेल ज्यांच्यापासून तयार झाल्यात त्या स्टेम सेल्स यासुद्धा पुन्हा डिप्लॉइड आहेत. सोमॅटिक सेल डिप्लॉइड आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम आहेत. पण ज्या जर्म सेल्स आहेत, गॅमेटिक सेल्स आहेत, त्यांच्यामध्ये मात्र आपल्याला सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम दिसून येतो, म्हणजेच त्या कशा आहेत, हॅप्लॉइड आहेत. ओके, आता जेव्हा सेल डिव्हिजन होतं तेव्हा नक्की काय होतं, नावच कसं आहे, सेल डिव्हिजन. दॅट मीन्स अ सेल गेट डिव्हाइड. सेल डिव्हाइड होती म्हणजे सेलचे भाग होतात. किती भाग होतात, 2 भाग होतात. मग आता सेल कशाने बनली आहे, सेल 2 गोष्टींनी बनली आहे. एक म्हणजे त्या सेलमध्ये न्यूक्लियस आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या सेलमध्ये सायटोप्लाझम आहे. जेव्हा आपण सेल डिव्हाइड होती, ब्रेक होती असं म्हणतो, तेव्हा फक्त सायटोप्लाझमच डिव्हाइड झाला, फक्त न्यूक्लियसच डिव्हाइड झाला असं कधीही होत नाही. व्हेन देअर इज सेल डिव्हिजन, देअर इज डिव्हिजन ऑफ बोथ न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम. तेव्हा त्या सेलचा न्यूक्लियस पण डिव्हाइड होतो आणि सायटोप्लाझम पण डिव्हाइड होतो. मग पहिल्यांदा कोण डिव्हाइड होतो, तर पहिल्यांदा डिव्हाइड होतो न्यूक्लियस. खाली दिलेल्या पिक्चरमध्ये बघा, इथे सिंगल सेल दाखवली आहे, त्याच्यामध्ये न्यूक्लियस आहे आणि सायटोप्लाझम आहे. जी सेल डिव्हाइड होणार आहे त्याला आपण म्हणतो पॅरेंट सेल. त्या सेलचा न्यूक्लियस इलॉंगेट होतो, 2 सेल न्यूक्लियामध्ये डिव्हाइड होतो, न्यूक्लियस डिव्हाइड होतो. मग न्यूक्लियस डिव्हाइड होतो म्हणजे न्यूक्लियसमध्ये असणारे क्रोमोझोम सुद्धा डिव्हाइड होतात. इथे नीट लक्षात घ्यायचं, न्यूक्लियसमध्ये असणारे क्रोमोझोम सुद्धा डिव्हाइड होतात. आणि मग न्यूक्लियसचं डिव्हिजन पूर्ण झाल्यावर इथे बघा तुम्हाला सेलला 2 खाचा पडलेल्या दिसत आहेत. ओके, सो देअर इज अ नॉच फॉर्मेशन and after that cell get divided into new cells, 2 cells. These newly formed cells are called as daughter cell. So cell division is nothing but a type of division where a parent cell gets divided into newly formed cells called as daughter cells. Okay, so there are 2 types of cell division. हे सेल डिव्हिजन कसं होतं, तर 2 प्रकाराने होतं. का बरं 2 प्रकार आहेत, कारण पेशी पण आपल्याकडे वेगवेगळ्या आहेत. ज्या सेल्स, ज्या सोमॅटिक सेल्स आहेत किंवा स्टेम सेल्स आहेत की ज्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटमध्ये काम करतात, वूंड हिलिंगमध्ये काम करतात, त्यांच्यामध्ये जे सेल डिव्हिजन होतं त्याला आपण काय म्हणतो, मायटॉसिस. इट इज कॉल्ड ॲज मायटॉसिस. ऑन द कॉन्ट्ररी, द टाईप ऑफ सेल डिव्हिजन विच ऑकर्स ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन. जेव्हा शरीरामध्ये गॅमेट फॉर्मेशन होणार आहे, मेल बॉडीमध्ये मेल गॅमेट तयार होणार आहेत,
फिमेल बॉडीमध्ये फिमेल गॅमेट तयार होणार आहेत, फ्लावरमधल्या अँथरमध्ये पोलन ग्रेन तयार होणार आहेत, किंवा ओव्ह्यूलमध्ये काय तयार होणार आहे, एक सेल तयार होणार आहे. त्यावेळी ज्या प्रकारचं सेल डिव्हिजन घडून येतं तेव्हा त्याला म्हणायचं मिओसिस. Then it is called as meiosis. So mitosis and meiosis are the two types of cell division. Mitosis always occur in the somatic cell and stem cells. On the contrary, meiosis occurs during the gamete formation. So spore formation असेल, गॅमेट फॉर्मेशन असेल त्यावेळी घडून येणारं सेल डिव्हिजन त्याला आपण म्हणायचं मिओसिस. जेव्हा ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होणार आहे, रिपेअर होणार आहे बॉडीचं, त्यावेळी त्याला म्हणायचं मायटोसिस. Okay, in both mitosis and meiosis, cell division occurs in two steps as we have studied earlier. The one is nuclear division, other is cytoplasmic division. The process of nuclear division, it is called as karyokinesis. शब्द काय आहे? karyokinesis. कॅरियॉन म्हणजे न्यूक्लियस, कायनेसिस म्हणजे ब्रेकडाऊन. कोणाचं ब्रेकडाऊन होतं आहे? न्यूक्लियसचं, म्हणजेच न्यूक्लियस डिवाइड होतो आहे. दुसरी स्टेप आहे सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन, जिथे सायटोप्लाझम काय होणार आहे? डिव्हाइड होणार आहे. ओके, सो मायटोसिस अँड मिओसिस ऑकर्स इन टू स्टेप्स, कॅरियोकायनेसिस अँड सायटोकायनेसिस. आता आपण एक सिंपल सेल डिव्हिजनची फिगर इथे अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये पॅरेंट सेल आहे. पॅरेंट सेलमध्ये तुम्हाला न्यूक्लियस दिसतोय, त्या न्यूक्लियसमध्ये तुम्हाला क्रोमोझोम्स दिसत आहेत. जेव्हा सेलचं डिव्हिजन होऊन डॉटर सेल तयार होणार आहे तेव्हा मधली जी ट्रान्झिशन स्टेट आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय बघा, हे क्रोमोझोम्स जे आहेत हे सिंपल क्रोमॅटिनच्या रूपामध्ये नाही आहेत, त्याचं रूपांतर क्रोमोझोममध्ये झालेलं आहे, ज्याला जो फॉर्म मी तुम्हाला दाखवला होता की जिथे आपल्याला एका सेंट्रोमियरला 4 क्रोमॅटिड अटॅचेस असं वाटतं, पण ते तसे नाही आहेत, 2च क्रोमॅटिड असतात, ते श्रिंक झालेले असतात. ओके, सो DNA रेप्लिकेशन होतं. रेप्लिकेशन म्हणजे डुप्लिकेट तयार होतात त्याच्या, आणि त्याच्यानंतर 2 नवीन सेल्स जे आहेत ज्याला आपण डॉटर सेल म्हणणार आहोत त्या तयार होतात. हे सिंपल सेल डिव्हिजन आहे. इथे तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल की जेवढे क्रोमोझोम या पॅरेंट सेलमध्ये आहेत, म्हणजे 4 क्रोमोझोम दिसतात, तसेच 4 आणि 4 क्रोमोझोम आपल्याला ह्या दोन्ही डॉटर सेलमध्ये दिसून येत आहेत. सो डॉटर सेल formed are similar to the parent cell. पॅरेंट सेल ही कशी आहे? डॉटर सेलचीच आवृत्ती आहे, कारण फक्त एक सेल कट झाली त्याच्यापासून 2 नवीन सेल तयार झाल्यात. ओके, सो अशा पद्धतीने सेल डिव्हिजनची प्रोसेस ही दिसून येते. या व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्टरी भाग अभ्यासलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण क्रोमोझोम कुठे आहे, त्याचं लोकेशन कसं आहे बघितलं, तो कशाने तयार झाला आहे बघितलं, क्रोमोझोमचं स्ट्रक्चर कसं आहे हे आपण अभ्यासलेलं आहे. आणि त्याचबरोबर ह्या क्रोमोझोम्स जे आहेत हे क्रोमोझोम्स हे न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असताना कशा पद्धतीने सेलचं डिव्हिजन होतं हे आपण अभ्यासलं आहे. त्याच्यामध्ये आपण कॅरियोकायनेसिस, सायटोकायनेसिस, टाईप ऑफ सेल डिव्हिजन, मायटोसिस आणि मिओसिस, आणि सोमॅटिक सेल, स्टेम सेल आणि जर्म सेल म्हणजे काय हे अभ्यासलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मायटोसिस हे सेल डिव्हिजनचा टाईप कशा पद्धतीने घडून येतो हे अभ्यासणार आहोत. ओके, हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनल, आणि तुमचे कमेंट्स मला पाठवा. थँक्यू फॉर वॉचिंग.